नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। काल आम्ही भात कापलं, आमचं एकरभर रान होतं भाताचं। त्यामध्ये आम्ही भात कापणीचं जे मशीन यंत्र आहे ते घातलं होतं आणि 1 एकर शेतातलं भात आम्ही मला वाटतं एका तासाभरातच कापून संपवलं आणि दुपारी कापलं ते 3-4च्या दरम्यान असं आणि संध्याकाळी आम्ही घरी घेऊन आलो ते ट्रॅक्टरमध्ये घालून सगळं भात भरून घरी आणलं। त्यानंतर ती ट्रॉली आम्ही तशीच दारामध्ये लावली होती आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी आम्ही हे उन्हात घालायला वाळवायसाठी हॉलवरती घेऊन गेलो। तर सकाळी 8 वाजताच आम्ही हॉलवर हे सगळं उन्हात घालायसाठी बाहेर दारात आमच्या घरात जिथं राहतो तिथं दारात जागा आहे, पण काय होतंय इकडे तिकडे घरांची वगैरे सावली वगैरे लगेचच येते। त्यामुळे म्हटलं इकडे हॉलच्या बाहेर जी पार्किंगची जागा रिकामी आहे त्या जागेवर घालूया, म्हणजे तिथं अजिबात ऊन दिवसभर असते, सावली अजिबात येत नाही। तर जरा लगबग करून आम्ही घालायच्या नादात होतो भात, तोपर्यंत थोडा वेळात लगेचच आभाळानं जराशी हाळी दिली, म्हणजे वरती आभाळ दिसायला लागलं, ढग आल्यासारखे वाटायला लागलेत म्हणून आणि जरा 10-15 मिनटं आम्ही तसंच थांबलो आणि मग ऊन आल्यानंतर परत आभाळ फाकल्यानंतर मग आम्ही परत भात पसरायला घेतलं। हे भात आमचं थोडं जास्तच होतं, 1 एकरातलं भात, त्यामुळे 40 पोती भात होतं हे। त्यामुळे असं आभाळ आलं की भीती वाटायची, चुकून जर पावसाने सुरुवात केली, चुकून जर अचानक थेंब जर पावसाचे गळायला लागले तर काय करायचं, एवढं सगळं भात कधी काढायचं, कधी भरायचं, खूप टेन्शन होतं। त्यामुळे देवाकडे प्रार्थना करत होतो आम्ही भात उन्हात घालताना, आज काय देवा आभाळ वगैरे यायला नको आणि पावसाचं तर अजिबात चिन्ह नको, दिवसभर असंच ऊन राहू दे असं आम्ही प्रार्थना करत होतो देवाकडे। पण देवाने काय आमचं ऐकलं नाही, 1-1:30च्या दरम्यान टाप 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 थेंब गळायलाच लागलेत। एवढी धांदल उडाली होती आमची त्यावेळी, ते काय आम्ही शब्दात सांगू शकत नाही। म्हणजे ते भात आत नेताना एवढी दमछाक झाली होती, काही बोलूच नका, म्हणजे एकदम असं धाप लागल्यासारखं, असं प्रत्येकजण असं दमून बसलं होतं नंतर भात आत वडून झाल्यानंतर। तर इथे उन्हात घातल्यानंतर पहा, हे असं एक 15-20 मिनटांनी भात ते असं हलवावं लागत होतं, म्हणजे त्याची जे खाली भात आहे ते वर काढायचं, वर आहे ते खाली घालवायचं, उलटं सुलटं ते भात सगळं हे करून टाकायचं आणि त्याला ऊन द्यायचं, सगळ्या भातांना ऊन लागलं पाहिजे। त्यानंतर आम्ही सकाळी लवकर गेलो होतो, त्यामुळे घरी जाऊन भाऊनी जेवण वगैरे आणलं आणि आम्ही तिथेच हॉलवरती बसून जेवलो सगळे। परत जेवण झाल्यानंतर परत आणि भातातने असं पायानेच आम्ही ते खालवर केलं, म्हणजे हाताने करायला लागत होतं पण काय खाली वाकायला जमेना, ती टिक्की वगैरे वडून भात पसरून, म्हणून आम्ही हातानेच केलं। आणि इथे पहा 1-1:30च्या दरम्यान परत आभाळ जे आलं आणि अचानकच पावसाने सुरुवात केल्यामुळे आमची पूर्ण अशी गडबड उडाली होती। देवाने काय आज म्हटलं प्रार्थना करून आमचं ऐकलं नाही आणि दुपारीच आम्ही मग हे भात सगळं असंच ह्या तरट्या वगैरे ताडपत्र्या आहेत ना छोट्या छोट्या, ह्या अशाच उचलून सगळ्यांनी मिळून आतमध्ये हॉलमध्ये वडल्या। हे जर आमचं भात दारात असतं तर हे असं गडबडीनं कधी कुठे वडायचं याचं खूप पंचायत झाली असती। हे हॉलवरती असल्यामुळे हॉलमध्ये हे सगळं आम्ही वडून घेतलं अगोदर, पावसाचं वातावरण झाले त्यामुळे असंच भरलं काय वगैरे नाही टिक्क्यात, सगळं असंच वडून लावलं फक्त। आणि जरा शांत भरून झाल्यानंतर, सगळं आत वडून झाल्यानंतर शांत एक 10 मिनटं सगळी बसलीत आणि मग ते आम्ही पोत्यामध्ये भरून तसंच ठेवलं। अक्षरशः खूपच वाईट परिस्थिती असते शेतकऱ्याचं, कसं असते पहा, तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं पहा, शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणतात, पण इथे शेतकऱ्याचा पोशिंदा कोण तेच कळत नाही। देवाला म्हणावं शेतकऱ्याचा पोशिंदा की निसर्गाला म्हणावं तेच कळत नाही पहा। आणि पूर्णपणे ढग आले होते, काळकुट्ट झालं होतं, एवढी दमछाक झाली होती आमची आणि खूपच टेन्शन आलं होतं। हे सगळं भात आतमध्ये ओढून होईल की नाही, तोपर्यंत मोठा पाऊस आला तर काय करायचं, भात भिजलं तर काय करायचं। एवढंच नाही तर भात कापणी झाली म्हणजे झालं नाही, तर भात घरी आणल्यानंतर शेतामध्ये जे पिंजारं वाळत घातले ते सुद्धा वाळवून आम्हाला घरी आणायचं असते। त्याचासुद्धा आम्हाला वर्षभर ते घरात साठवून ठेवायचं असते जनावरांच्यासाठी।
आता काल भात कापले, आज आणि उद्या 2 दिवस आम्ही हे वाळवणार, वारं देणार, ठेवणार आणि मग त्या पिंजराच्या नादाला लागणार. अशा पद्धतीने आमची ही दिवाळी सगळी शेतातच जाणार आहे. घरी येऊन शेतात दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी रात्री घरी येऊन मग ते फराळाचं वगैरे करायचं असं चालू आहे आमचं. फराळाचं व्हिडिओ करायला तुम्हाला काय व्हिडिओ आम्हाला करायला जमलेला नाही आणि तुम्हाला तो तुमच्यापर्यंत पोहोचवायला. तर आता दुसऱ्या दिवशी आम्ही परत हे भात उन्हात घातलं होतं. हे पहा, हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी भात उन्हात घातलं, पण दुसऱ्या दिवशी आम्हाला अजिबात आभाळ वगैरे आलं नाही. पूर्ण दिवसभर मस्तपैकी ऊन लागलं भाताला आणि छान वाळलं आमचं भात. संध्याकाळी आम्ही 5च्या पुढं भात वार द्यायला घेतलं. मोठा फॅन लावला आहे पहा, मोटरीवरचा. ही मोटर आहे फॅनला आणि तो फॅन लावून हे सगळं भात आम्ही वारं दिलं. 40 पोती भात आहे. आम्ही एवढे घरच्यांनीच आणि 1 जण आहे बाहेरचे, एवढ्यांनीच आम्ही हे सगळं भात वारं दिलं आणि तिथेच पोती भरलीत आणि तिथे हॉलवरतीच ठेवलीत. दुसऱ्या दिवशी आम्ही ही मग घरी नेलीत. घरी नेणारा काही व्हिडिओ नाही बनवता आला. दुसऱ्या दिवशी आम्ही चकल्या वगैरे करत होतो संध्याकाळी 7-8च्या दरम्यान. त्यावेळी हे भात पुरुष मंडळी आमची जाऊन हॉलवरचं भात घेऊन आलीत, त्यामुळे तो काही व्हिडिओ करता आला नाही आम्हाला. भात वारं द्यायला काय आम्हाला जास्त वेळ लागला नाही. 1-2 तासामध्ये पूर्ण सगळं भात वारं देऊन झालं आणि आतमध्ये आम्ही सगळं बांधून वगैरे ठेवलं. अशी ही आमची या वर्षीची दिवाळी सगळी शेतामध्ये गेलेली आहे आणि अजून पण पुढे शेतात काम आहेच, ते काही संपलेलं नाही. पूर्ण दिवाळी अशीच आमची जाणार आहे शेतात. आता 2 दिवस पिंजराकडे जायला पाहिजे, 1 दिवस हलवून यायला पाहिजे, दुसऱ्या दिवशी पिंजर गोळा करून आम्हाला घेऊन यायला पाहिजे घरी. मग ते शेतातलं झाल्यानंतर मग हे परत हे भात घरी नेल्यावर हे पण आम्हाला भरून वगैरे ठेवायचं असतं. म्हणजे तट्ट्यात आम्ही तट्ट्यात भरतो, तट्ट्या म्हणतो त्याला, बेळाचा वगैरे चिव्यांचा बनलेला असतो तो, त्यामध्ये आम्ही भरून ठेवतो. तो सुद्धा व्हिडिओ करणार आहे. म्हणजे आम्ही भात कसं ठेवतो वर्षभर, हे काय वर्षभर नाही, आम्हाला जास्त दिवस जाणार. म्हणजे 3 ते 4 वर्ष आम्हाला हे भात पुरेल इतकं भात आहे. याचा साठा आम्ही कसा करून ठेवतो हा सुद्धा व्हिडिओ आम्ही बनवणार आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे सगळं आवरेपर्यंत आम्हाला खूपच रात्र झाली होती, अंधार पडत होता. हे पहा तुम्ही, अंधार पडताना आम्ही व्हिडिओ थोडासा शूट केला, तर दिसतसुद्धा नव्हतं. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.